आपण जशी माणसं ओळखायला चुकतो ना, तशीच मी आज प्राणी ओळखायला चुकले. हाय, मी स्नेहा. वेलकम टू डे 9 इन माय 21 डेज रुटीन चॅलेंज. स्टे ट्यून. मी सकाळी वॉकला लवकरच गेले होते. 7 पर्यंत गेले तर असतं कोण ना कोण, पण आज कोणच नव्हतं. वरच्या साईडला पूर्ण जंगल आहे. पाठून अचानक कुत्रा जोरात धावत आला, पण 1 सेकंदासाठी मला तो कोल्हाच वाटला. सेम दिसण्यात पण काहीच फरक नाही. शेपटी पण अगदी तशीच होती. नंतर पुढे जाऊन त्याचा आवाज फुटला, तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. या उदाहरणावरून एकच गोष्ट मात्र मी शिकले. माणसं ओळखण्यात आपण वारंवार चूक करतो, पण प्राणी तरी आपली ओळख पटवून देतात. पण माणूस मात्र आयुष्यभर गोंधळातच ठेवतो. मम्मीला आल्यावर सांगितलं आणि 100% खात्री होती ती हेच बोलणार, उद्यापासून जाऊ नकोस, काय गरज नाही. तिचं ते बोलणं साहजिकच आहे म्हणा. जाऊ देत. आले आणि मला न आवडणारं काम केलं. मी सगळं काम हसत हसत करेन, पण कपडे धुवायला मला लय कंटाळा येतो. पण मम्मी मुद्दामून मला तेच करायला लावते. नाही केलं तर बोलून दाखवणार. सासरी गेल्यावर कोण करणार, पण मी पण निर्लज्जासारखी उत्तर देणारच. आज पप्पा गेले होते बागमांडल्याला. त्यांना बोलले फक्त ढोकळा घेऊन या, तर ते समोसे पण घेऊन आले. बापाचं प्रेम हो, न सांगून पण घेऊन येणारच, म्हणून अपेक्षा फक्त आईवडिलांकडूनच ठेवायच्या असतात. क्लास झाला आणि यांची मम्मी आली नव्हती, तर माझं डोकं खात होत्या. ऐका तुम्हीच. गोल आहे पण डिश नाही, तीन आहेत पण चमचा नाही. ओळखा बघू मी कोण.